राघव ज्या गावातून निघाला त्या गावाचं नाव होतं कोळेवाडी. साताऱ्याच्या डोंगरांमध्ये दडलेलं छोटंसं गाव. 2 रस्ते, एक बस स्टँड, ग्रामपंचायतीची मोडकळीस आलेली इमारत आणि शेतांवर जगणारी माणसं. पण गेली 3 वर्ष पाऊस चुकत होता. जमिनीत भेगा पडल्या होत्या. विहिरीत तळ दिसू लागला होता. राघवचं घर गावाच्या टोकाला होतं. मातीचं जुनं घर. आई गेली होती 5 वर्षांपूर्वी. वडील अंथरुणाला खिळलेले, सांधेदुखी, श्वासाचा त्रास. डॉक्टर म्हणाले होते औषध चालू ठेवा, पण औषधांसाठी पैसे हवेत. शेती त्यांची स्वतःची नव्हती, अर्ध्या वाट्याने घेतलेली. 2 हंगाम गेले नुकसान. सावकाराकडून कर्ज घेतलं. पहिल्या वर्षी तो शांत होता. दुसऱ्या वर्षी त्याने व्याज वाढवलं. तिसऱ्या वर्षी तो दर पंधरवड्याला घरासमोर उभा राहू लागला. त्या दिवशीही तो आला होता. राघवा, तो म्हणाला, तुझं चांगलं बघायचंय म्हणून सांगतो. शहरात जा, काम कर. इथे काही उरणार नाही. त्या आवाजात सहानुभूती नव्हती, फक्त हिशेब होता. त्या रात्री राघवने निर्णय घेतला. सकाळी लवकर तो निघाला. वडिलांच्या खोलीत गेला. ते अर्धवट जागे होते. जावं लागेल, राघव म्हणाला. वडिलांनी मान हलवली. त्यांच्या डोळ्यांमध्ये काळजी होती, पण प्रश्न नव्हता. जणू त्यांनाही ठाऊक होतं, गाव आता पोट भरणार नाही. बस स्टँडवर मातीचा वास होता. त्याच्याकडे थोडेसे पैसे होते. बस आली तेव्हा गाव धुसर दिसू लागलं, धुळीत हरवलेलं. राघवने मागे वळून शेवटचं पाहिलं. कोळेवाडी स्थिर उभी होती, पण त्याचं आयुष्य तिथे स्थिर राहणारं नव्हतं. बस घाटातून खाली उतरत होती. डोंगर धुक्यात हरवत होते. रस्त्याच्या वळणांवर बस हलत होती. राघवच्या डोक्यात विचारांची गर्दी होती. शहरात काय करायचं, कुठे राहायचं, कोणाकडे जायचं. त्याने 5 वर्षांपूर्वी शहरात काम केलं होतं, थोड्या काळासाठी, एका लॉजमध्ये. पण का सोडलं, कधी सोडलं, हे नीट आठवत नव्हतं. आठवण धुसर होती, जणू पावसाने धुतलेली. बस शहरात पोचली तेव्हा संध्याकाळ जवळ आली होती. रस्ते गर्दीने भरलेले. हॉर्न, धूर, पावसाची ओल आणि अपरिचित चेहरे. गावातल्या शांततेपेक्षा इथली धावपळ वेगळी होती, ताण देणारी. राघव पावसात चालू लागला. त्याला नोकरी हवी होती, खूप गरजेची. गावाकडचं सगळं संपलं होतं. शेती गेली होती. वडिलांचं औषध चालू होतं. शहराच्या जुन्या भागात शिरताना त्याच्या नजरेस एक पाटी पडली. श्री साई लॉज. गंजलेली, पावसात अर्धी पुसट, पण अक्षरं ओळखीची. त्याच्या छातीत एकदम थंडपणा उतरला. इथे? तो पुटपुटला. हो, तो इथे आधी आला होता, काम केलं होतं. पण किती दिवस, आणि इथून तो का गेला होता? उत्तरं मिळत नव्हती. तो आत गेला. लॉजच्या आत पाऊल टाकताच एक विचित्र शांतता जाणवली. पावसाचा आवाज बाहेर होता, पण आत हवा जड होती. भिंतींवर ओलसर रेषा. पंखा फिरत होता, पण हवा फिरत नव्हती. मालक शरद देशमुखने त्याच्याकडे पाहिलं, ओळखल्यासारखं. आलास? तो म्हणाला. तो प्रश्न साधा नव्हता. राघव थांबला. नोकरी पाहिजे, तो म्हणाला. तू इथे आधी काम केलं होतंस? शरद म्हणाला. राघव गोंधळला. मला आठवत नाही. सध्या नोकरी नाही, माणसाची गरज नाही, शरद थंड आवाजात म्हणाला. राघव तिथून बाहेर पडला. पण तिथून तो हलला नाही. का? कारण त्याला कळत नव्हतं. तो नोकरी मागायला आला होता, की काहीतरी शिल्लक राहिलेलं पूर्ण करायला. पावसात उभा असताना त्याला पहिल्यांदा जाणवलं. गाव सोडताना जसं काहीतरी मागे राहिल्यासारखं वाटलं होतं, तसंच इथे येताना वाटत होतं, काहीतरी अजून बाकी आहे. राघवने त्या रात्री लॉज समोरच वेळ घालवला. हे त्यालाच नीट सांगता येत नव्हतं. खरं तर त्याच्याकडे दुसरा पर्याय होता. बस स्टँडवर परत जाऊन एखाद्या मित्राला फोन करता आला असता.
पण कोण मित्र? 5 वर्षांपूर्वी तो या शहरात राहिला होता. कुठे ते माहीत नाही. इथली ओळखीची माणसं आठवत नव्हती. एखाद्या गॅरेजमध्ये, गोदामात, कुठेही काम विचारता आलं असतं. शहर मोठं होतं. काम मिळतंच. पण त्याचं शरीर हलत नव्हतं. लॉज समोरचं झाड ओलसर झालेलं. त्याची पाने पावसाच्या थेंबांनी थरथरत होती. राघव त्याखाली उभा राहिला. पावसामुळे रस्ता रिकामा होता. मध्येच एखादी गाडी जात असे, पण लगेच अंधार पुन्हा दाटायचा. त्याने वर पाहिलं. लॉजच्या दुसऱ्या मजल्यावर एक खिडकी अर्धवट उघडी होती. क्षणभर त्याला वाटलं तिथे कोणीतरी उभं आहे. तो डोळे बारीक करून पाहू लागला. पण नाही, खिडकीच होती. फक्त पडदा हलत होता. मग असं का वाटलं? राघव स्वतःवर चिडला. थकवा, तो स्वतःशीच म्हणाला. नुसता थकवा. तरीही तो निघून गेला नाही. त्या रात्री त्याने फुटपाथवरच झोप काढली. डोक्याखाली पोतं, अंगावर पातळ चादर. झोप काही आली नाही. डोळे मिटले की त्याला दूर कुठेतरी पाण्याचा आवाज ऐकू यायचा. जणू काही बंद खोलीतून गळणारे थेंब. सकाळी डोळे उघडले तेव्हा तो लॉज समोरच होता. राघव उठला. अंग झटकून घेतलं. तो स्वतःलाच सांगत राहिला, आज निघायचं, आजच. पण दुपार झाली, संध्याकाळ झाली. तो पुन्हा लॉज जवळच होता. यावेळी शरदने त्याला पाहिलं. रिसेप्शनच्या खुर्चीत बसून तो खिडकीतून बाहेर पाहत होता. राघवच्या नजरेला तो नजर भिडवत नाही, पण त्याचं अस्तित्व त्याला जाणवत होतं. जसं एखादं सावध प्राणी हालचाल न करता लक्ष ठेवून असतं. त्या रात्री राघवला पहिल्यांदा जाणवलं, लॉज जरी शांत असलं, माणसं नसली, तरी ते रिकामं नव्हतं. कधी कधी त्याला पायऱ्यांवर पावलं ऐकू येत, कधी कोणीतरी दरवाजा अलगद बंद केल्यासारखा आवाज. पण तो वळून पाहे तेव्हा काहीच नसे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा आत गेला. काम मिळेल का? त्याने पुन्हा विचारलं. शरदने यावेळी जास्त वेळ त्याच्याकडे पाहिलं. तू इथेच थांबलायस? तो म्हणाला. प्रश्नासारखा नाही, निष्कर्षासारखा. हो, राघव म्हणाला. इतरत्र काही जुळत नाहीये. ते अर्ध सत्य होतं. शरद काही बोलला नाही, फक्त मान हलवली. त्या दिवशीपासून राघवचा दिनक्रम ठरला. दिवसा तो शहरात फिरायचा, काम शोधायचा, लोकांमध्ये मिसळायचा. पण संध्याकाळ होताच पावलं आपोआप लॉजकडे वळायची. जणू काही कोणी दोरीने ओढून आणत होतं. आणि रात्री रात्री त्याला एक विचित्र गोष्ट जाणवू लागली. लॉजच्या मागच्या बाजूला एक भाग कायम अंधारात असायचा. तिथे कुठलाही दिवा नव्हता. बाकी संपूर्ण इमारतीमध्ये कधी ना कधी एखादी लाईट लागलेली असायची. पण तो भाग कायम काळा. तो भाग पाहिला की राघवच्या छातीत दडपण वाढायचं. कारण तो अंधार त्याला ओळखीचा वाटायचा. कसं? त्याला आठवत नव्हतं. पण शरीराला आठवत होतं. एका रात्री पावसाचा जोर कमी झाला असताना राघव तिथे उभा असतानाच शरद बाहेर आला. तो थेट राघव समोर उभा राहिला. राघव, तो म्हणाला. नाव अगदी स्पष्ट आणि ठाम. राघव दचकला. हो. तू रोज इथे येतोस, काम नसतानाही, शरद म्हणाला. क्षणभर शांतता पसरली. तुला खरंच नोकरी हवी आहे का? शरदने विचारलं. राघवने मान डोलावली. हो, खूप गरज आहे. शरद थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. मग तो म्हणाला, ठीक आहे. राघवच्या छातीत आशेचा एक हलका स्पर्श झाला. पण पुढचं वाक्य त्या आशेला गिळून टाकणारं होतं. उद्या रात्रीपासून काम सुरू कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तो थांबला. खोली नंबर 6 उघडायची नाही. राघवच्या अंगावर काटा आला. का? तो नकळत विचारून गेला. शरदच्या डोळ्यात काहीतरी चमकलं. राग नाही, भीती नाही, पण एक आठवण. कारण तो हळू आवाजात म्हणाला, तुला आठवत नाही, पण मला सगळं आठवतं. आणि तो आत वळून गेला. राघव तिथेच उभा राहिला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, तो इथे नोकरीसाठी आलेला असला तरी
ही नोकरी त्याच्यासाठीच ठेवलेली होती. रात्री 11:30 वाजता राघव पुन्हा लॉज समोर उभा होता. यावेळी फरक एवढाच होता, आज तो बाहेरचा माणूस नव्हता. शरदने त्याला एक जुनी किल्ली दिली होती, वजनदार, थंड. ती हातात घेताच राघवला जाणवलं, ही किल्ली नुसती धातूची नाही, तिच्यात काहीतरी साठलेलं आहे. जुना स्पर्श, जुनी दारं, जुनी गुपितं. फक्त खाली बस, शरदने सांगितलं होतं. कोणी आलं तर नोंद ठेव. आणि पुढे बोलताना तो थांबला होता. खोली नंबर 6 उघडायचं नाही. राघवने मान हलवली होती. तो प्रश्न विचारायच्या स्थितीमध्ये नव्हता. लॉजच्या आत पाऊल टाकताच वातावरण बदललं. दिवसा ही इमारत निस्तेज वाटायची, पण रात्री ती सावध वाटत होती. जणू काही राघवच्या येण्याची वाट पाहत होती. तो रिसेप्शनच्या खुर्चीमध्ये बसला. समोर वही, पेन आणि जुना रजिस्टर उघडताच पानांवरची नावं दिसली. बहुतेक खोली रिकामी, काही नावं जुनी, पिवळट शाईमध्ये लिहिलेली. काही ठिकाणी अक्षरे इतकी फिकट होती की वाचता येत नव्हती. राघवने रजिस्टर बंद केला. पंखा फिरत होता, पण आवाज करत नव्हता. घड्याळ काटा काटा करत पुढे सरकत होतं. प्रत्येक सेकंद वेगळा ऐकू येत होता. पहिल्या अर्ध्या तासात काहीच घडलं नाही. मग एक आवाज आला. टप टप. राघव दचकून उभा राहिला. तो आवाज वरून येत होता, पाण्याचा थेंब जमिनीवर पडल्यासारखा. टप टप. गळती असेल, त्याने स्वतःला सांगितलं. पावसाळा होता, जुनं बांधकाम, साहजिकच आहे. तरीही त्याचा श्वास जरा वेगाने चालू लागला. तो आवाज खोली नंबर 6च्या बाजूकडून येतोय असं त्याला जाणवलं. राघव थांबला. त्याने स्वतःकडे पाहिलं. घाम फुटलेला. का? तो स्वतःलाच कळत नव्हतं. मी फक्त पहारा देतोय, तो मनात म्हणाला. काही चुकलं तर नाही ना? तो पुढे गेला नाही. अट आठवली. खोली नंबर 6 उघडायची नाही. तो परत खुर्चीत येऊन बसला. रात्री 12 वाजले. तेव्हाच त्याला बाहेर हालचाल जाणवली. काचेमागे पावसात कोणीतरी उभं होतं. राघव उठून दरवाजाकडे गेला. दार उघडताच थंड हवा आत शिरली. समोर एक लहान मुलगा उभा होता. वय 10-11 वर्षांचं. अंगावर ओले कपडे. हातात एक जुनं कापडी पोतं, ज्यातून पाणी गळत होतं. त्याचा चेहरा शांत होता, फार शांत. राघव काही बोलणार तेवढ्यात मुलगा म्हणाला, आज कोणी ओरडलं का? तो आवाज सपाट होता. भावना नव्हत्या. जणू तो उत्तराची अपेक्षाच करत नव्हता. राघव गोंधळला. काय? तो नकळत म्हणाला. मुलगा राघवकडे पाहत राहिला. डोळे मोठे, खोल. जणू काही ते भिंतींच्या पलीकडचं काहीतरी पाहत होते. आज कोणी ओरडलं का? तो पुन्हा म्हणाला. राघवच्या घशात कोरड पडल्यासारखं झालं. नाही रे, तो म्हणाला. कोणी नाही ओरडलं. मुलगा काहीच बोलला नाही. तो वळला आणि पावसात नाहीसा झाला. राघव तिथेच उभा राहिला. क्षणभर त्याला वाटलं, हे खरंच घडलं का? की थकवा, भीती, पहिली रात्र? तो आत आला. दार बंद केलं. पण त्याचं लक्ष त्या पोत्याकडे. पावसात भिजलेलं. तरीही त्या पोत्यातून गळणारं पाणी वेगळं वाटत होतं. जणू ते पावसाचं नव्हतंच. राघव खुर्चीत बसला. त्याचे डोळे नकळत वर गेले. खोली नंबर 6च्या दिशेने. त्या क्षणी त्याला पहिल्यांदा स्पष्ट जाणवलं, तो इथे नोकरीसाठी नाही आला. तो इथे उत्तर देण्यासाठी परत आला होता. पहिल्या रात्रीनंतर राघव झोपलाच नाही. सकाळ उजाडेपर्यंत तो रिसेप्शनच्या खुर्चीमध्ये बसून राहिला. डोळे जड झाले होते, पण मन जागच होतं. प्रत्येक आवाजावर त्याचं लक्ष असायचं. पायऱ्यांवरची किरकिर, पंख्याची हलकी चरचर आणि दूर कुठेतरी ऐकू येणाऱ्या पाण्याची टपटप. सकाळी शरद आला. काही त्रास झाला का? त्याने सहज विचारलं. राघव क्षणभर थांबला. मुलाबद्दल सांगावं का, हा विचार डोक्यात आला.
पण शब्द बाहेर आले नाहीत. नाही, सगळं ठीक आहे, तो म्हणाला. शरदने त्याच्याकडे पाहिलं. जास्त वेळ. जणू तो हेच उत्तर अपेक्षित करत होता. त्या दिवशी राघव झोपायला गेला, पण झोपेतही त्याला तोच प्रश्न ऐकू येत राहिला. आज कोणी ओरडलं का? दुसऱ्या रात्री मुलगा पुन्हा आला. अगदी त्याच वेळी, अगदी त्याच जागी. ओले कपडे, तेच पांढरं पोतं आणि तोच सपाट आवाज. आज कोणी ओरडलं का? राघव यावेळी गोंधळला नाही. तो थेट म्हणाला, नाही. मुलगा क्षणभर थांबला. पहिल्यांदाच. खात्री आहे? त्याने विचारलं. त्या 2 शब्दांनी राघवच्या अंगावर शहारा आला. हो, खात्री आहे, तो म्हणाला. मुलगा काही न बोलता निघून गेला. त्या रात्री खोली नंबर 6 मधून आवाज थोडे जास्त होते. पाणी टपकण्याबरोबरच कधी-कधी काहीतरी ओढल्यासारखा आवाज. जणू जमिनीवर ओलसर वस्तू सरकत होती. राघव जागेवरच बसून राहिला. तिसऱ्या रात्री तो स्वतःच दार उघडायला उभा राहिला. मुलगा आला तेव्हा त्याने आधीच विचारलं, आज कोणी ओरडलं का? राघवने उत्तर देण्याआधी एक गोष्ट लक्षात घेतली. मुलगा ओला नव्हता. पाऊस तसाच होता. बाहेर रिमझिम सुरू होती, पण मुलाच्या कपड्यांवर थेंब नव्हते. पोतं मात्र अजूनही ओलसर होतं आणि त्याच्यामधून पाणी गळत होतं. तू कुठून येतोस? राघवने विचारलं. मुलगा राघवकडे पाहत राहिला. इथूनच, तो म्हणाला. इथून कुठून? राघवचा आवाज नकळत थरथरला. मुलाने बोट वर केलं. खोली नंबर 6च्या दिशेने. राघव काही बोलायच्या आधीच मुलगा परत वळला आणि अंधारात मिसळून गेला. त्या रात्री राघवच्या शरीराला काहीतरी आठवू लागलं. डोक्याने नाही, शरीराने. पायऱ्या चढताना त्याला पायाखाली ओलसरपणा ओळखीचा वाटला. भिंतीला हात लागला की बोटं थंड पडली. जसं आधीही झालं होतं. रिसेप्शन जवळ उभा राहिला की छातीत दडपण यायचं, कारण तो इथे आधीही उभा राहिलेला होता. पण कधी? उत्तर मिळत नव्हतं. पण प्रश्न मात्र रोज येत होता. 4थ्या रात्री राघव उशिरा बाहेर गेला. मुलगा आधीच उभा होता. आज उशीर झाला, तो म्हणाला. राघव स्तब्ध झाला. तुला कसं माहीत? मुलाने मान खाली घातली. तेव्हा पण तू उशिराच होतास. तेव्हा? तेव्हा कधी? राघव पुढे सरसावला. मुलगा काही बोलला नाही. त्याने पोतं थोडं वर उचललं. पाण्याचा आवाज जरा जास्त झाला. जणू पोत्यात फक्त पाणी नव्हतं. आज कोणी ओरडलं का? मुलाने पुन्हा विचारलं. यावेळी प्रश्न वेगळा वाटला. तो चौकशी करत नव्हता. तो आरोप वाटत होता. राघवच्या तोंडून शब्द बाहेर येईनात. तो नाही म्हणणार, पण त्याचा आवाज अडखळला. मुलगा त्याच्याकडे पाहत राहिला. मग हळूच म्हणाला, हरकत नाही, उद्या विचारू. असे म्हणून तो निघून गेला. राघव एकटाच उभा राहिला. त्याच्या कानात अजूनही तो आवाज घुमत होता. पण तो मुलाचा नव्हता. तो ओरडण्याचा होता. त्या रात्री राघवने पाणी प्यायलं नाही. घसा कोरडा पडला होता. पण पाणी गिळताना त्याला मळमळ वाटायची. जणू काही त्या पाण्याचा स्वाद त्याने आधी चाखलेला होता. चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी. रिसेप्शनच्या टेबलावर ठेवलेला ग्लास त्याने तसाच बाजूला सारला. 12 वाजून गेले होते. आज मुलगा आलेला नव्हता. हा विचारच राघवला जास्त अस्वस्थ करत होता. कारण आता त्याला त्या प्रश्नाची सवय झाली होती. आज कोणी ओरडलं का? तो प्रश्न ऐकून येणं म्हणजे शांतता नव्हती. ती रिकामी जागा होती. आणि रिकामी जागा आवाजांपेक्षा जास्त भयानक असते. टप. तो आवाज पुन्हा आला. आज तो रिसेप्शनच्या वरून नव्हता. तो खूप जवळचा वाटत होता. टप टप. राघव हळूच उठला. पाय ओढत नाही, आवाज करत नाही. जसं काही तो आधीही असंच चाललेला होता. त्याच्या हातात टॉर्च होता. प्रकाशाचा छोटासा वर्तुळ जमिनीवर फिरत होता. तो आवाज खोली नंबर 6 मधूनच येत होता.
याबद्दल आता शंका नव्हती. दारासमोर उभा राहिल्यावर राघवचा श्वास थांबला. दार ओलसर होतं. लाकडावरून पाणी खाली सरकत होतं. पावसाचं नव्हे, कारण दारावर थेंब नव्हते, रेषा होत्या. जणू काही आतून काहीतरी भिंतीला टेकून उभं होतं. त्याने हात पुढे केला. दाराला हात लागताच त्याच्या डोक्यात काहीतरी तुटल्यासारखं झालं. तो 5 वर्ष मागे गेला. त्याच ठिकाणी. तेव्हाही पावसाळाच होता. तो त्या लॉजमध्ये काम करत होता. मालकाचा मदतनीस म्हणून. नोंदी ठेवायचा, चाव्या सांभाळायचा. रात्री एखाद्या खोलीतून आवाज आला तर बघतो असं सांगून दुर्लक्ष करायचा. त्या रात्रीही आवाज आला होता. ओरडण्याचा. खूप वेळ. लहान आवाज नव्हता. दाबलेला नव्हता. तो स्पष्ट, घाबरलेला, दमलेला आवाज होता. काका, दार उघडा. राघव रिसेप्शन जवळ उभा होता. त्याच्या हातात किल्ली होती. अगदी हीच किल्ली, जिचं वजन आजही त्याच्या हाताला ओळखीचं वाटत होतं. तो हलला नाही. शरदने फक्त एवढंच सांगितलं होतं, कुठेही जायचं नाही. राघवने मान हलवली होती. ओरडणं थांबायला वेळ लागला. खूप वेळ. मग फक्त टप टप. नाही. राघव पुटपुटला. तो वर्तमानात परत आला. श्वास जोरजोरात चालू लागला. घामाने अंग ओलं झालं होतं. त्याने दाराकडून हात मागे घेतला. तेव्हाच मागून आवाज आला. आज ओरडणं उशिरा थांबलं. राघव दचकून वळला. मुलगा त्याच्या मागेच उभा होता. आज तो ओला नव्हता, पण त्याच्या पायाजवळ पाणी साचलेलं होतं. तू तू कोण आहेस? राघवचा आवाज फुटला. मुलगा थोडा वेळ शांत राहिला. मग म्हणाला, तुला आठवतंय? तो प्रश्न नव्हता, ते विधान होतं. राघव डोळे मिटून उभा राहिला. त्याच्या कानात पुन्हा तोच आवाज घुमला. दार उघडा. त्याने डोळे उघडले. मुलगा निघून गेला होता. पण जमिनीवर खोली नंबर 6च्या दारासमोर एक गोष्ट पडलेली होती. ते पांढरं पोतं. रिकामी. आणि तिच्या आतल्या बाजूला जुन्या अक्षरात लिहिलेलं एक नाव. राघव. राघव खाली बसला. पहिल्यांदाच त्याला पूर्ण खात्री झाली. तो इथे नोकरीसाठी आलेला नव्हता. तो इथे आठवण पूर्ण करण्यासाठी परत आला होता. आणि अजूनही सगळं आठवलेलं नव्हतं. राघवला कळलंच नाही. तो किती वेळ जमिनीवर बसून होता. किल्ली अजूनही त्याच्या हातात होती. घट्ट. इतकी घट्ट की बोटांमध्ये वेदना जाणवत होत्या. पण तो हात सैल करत नव्हता. जणू काही तो हात उघडला तर सगळं पळून जाईल. आठवणी, अपराध आणि तो आवाज. दार उघडायला अजूनही मन तयार नव्हतं. खोली नंबर 6 समोर उभं राहणं म्हणजे केवळ अट तोडणं नव्हतं. ते स्वतःकडे पाहणं होतं. मागून पावलांचा आवाज आला. हळू, ओळखीचा. आता आठवलं वाटतं. मालक शरद म्हणाला. राघव वळला नाही. त्याला वळायची गरजही वाटली नाही. हो. तो हळू आवाजात म्हणाला. आठवतंय. सगळं आठवतंय. शरद त्याच्या शेजारी उभा राहिला. त्याचं प्रतिबिंब ओलसर दारावर दिसत होतं. वाकलेलं, तुटलेलं. म्हणूनच तुला नोकरी दिली, शरद म्हणाला. तू इथे येशील हे मला माहीत होतं. प्रश्न फक्त कधी येशील एवढाच होता. राघव हसला. पण त्या हसण्यात आनंद नव्हता. मी रोज रात्री इथे होतो आणि तरीही तुम्ही काहीच बोलला नाहीत. कारण ते काम माझं नव्हतं, शरद म्हणाला. तो आवाज ऐकणं ते तुझं काम होतं. राघवच्या छातीत दडपण वाढलं. मग तो मुलगा, तो खरंच? त्याने विचारलं. शरदने मान हलवली. तो इथे नाही, कधीच नव्हता. क्षणभर शांतता पसरली. तो तुझ्यात आहे, शरद पुढे म्हणाला. जसा तो आवाज तुझ्यात आहे, तसाच तोही तुझ्यामध्ये आहे. राघवने डोळे मिटले. त्याला सगळं आठवत होतं. त्या रात्री त्याने किल्ली हातात धरून उभं राहणं निवडलं होतं. दार उघडणं नाही. त्याने ओरडणं ऐकलं होतं आणि ऐकू न घेतल्यासारखं केलं होतं.
त्याने स्वतःला समजावलं होतं, मी काही केलं नाही. पण सत्य असं होतं, त्याने काहीच केलं नव्हतं. दार उघड, शरद म्हणाला. राघवने डोळे उघडले. आता? त्याने विचारलं. हो. कारण आवाज पुन्हा थांबायला हवा. राघवने किल्ली फिरवली. कुलूप उघडल्याचा आवाज फार मोठा नव्हता, पण तो आवाज त्याच्या डोक्यात घुमला. दार उघडलं. आत अंधार नव्हता. आत ओलसरपणा होता, थंडावा होता. भिंतीवर ओलसर रेघा होत्या. जमिनीवर साचलेलं पाणी आणि त्या पाण्यात पावलांचे ठसे, लहान, खूप लहान. राघव आत गेला. कोणताही मृतदेह नव्हता, कोणतंही भूत नव्हतं. फक्त भिंतींवर खुरडलेले शब्द, दार उघड. त्याच्या घशातून आवाज निघाला नाही. मागून पाण्यात पाऊल पडल्याचा आवाज झाला. तो वळला. मुलगा समोर उभा होता. आज तो शांत नव्हता. आज तो थकलेला दिसत होता. आज ओरडलो, तो म्हणाला. पण तू ऐकशील? राघव पुढे सरसावला. मला माफ कर, तो म्हणाला. मला माफ कर. मुलाने काहीच उत्तर दिले नाही. तो फक्त हळूहळू पाण्यात विरघळत गेला. जणू काही तो कधी अस्तित्वातच नव्हता. आवाज थांबला होता, अगदी पूर्णपणे. राघव खोलीत उभा राहिला, एकटा. शरद दारातच उभा होता. राघव बाहेर आला, अगदी जड पावलांनी. एक एक पाऊल अगदी कष्टाने पुढे टाकत होता. डोळे शून्यात हरवले होते. तो फक्त चालत होता. मागून शरदचा आवाज आला. थांब राघव, अजून पूर्ण उलगडा झाला नाहीये. मला सांग सर्व. जसा तू उत्तरांच्या शोधात अडकून पडला होतास, तसाच मी सुद्धा अडकून आहे. त्या रात्री तू स्वतः त्या मुलाला इथे घेऊन आला होतास. तो झोपला होता किंवा बेशुद्ध होता. तुझा मुलगा होता म्हणालास. मी तुला चाव्या देऊन निघून गेलो होतो. नंतर मी सीसीटीव्ही मध्ये बघितलं होतं. तू त्याला वरच्या मजल्यावर नेलं होतं. बऱ्याच वेळाने तू परत वरती गेलास आणि एक पांढरं पोतं घेऊन बाहेर गेला होतास. राघव थांबला, मागे वळला. पुन्हा त्या खोलीत मधोमध जाऊन खाली बसला. शरदने बाजूची खुर्ची ओढली आणि बसला. तो राघवकडे बघत होता. किंबहुना उत्तरांची किंवा अतर्क्या अशा काहींची आस होती त्याच्या मनात. अरविंद, त्याचं नाव अरविंद. आमच्या चाळीत राहायचा. म्हणजे घर वगैरे नाही, चाळीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत. पण नेहमी चाळीतच असायचा. सर्वांशी मिळून मिसळून असायचा. त्या रात्री मी तिच्या घरी गेलो होतो. तिचा नवरा पोलीस हवालदार मनोज कवाडे नाईट ड्युटीला गेला होता. माझं आणि तिचं प्रेम नाही, अनैतिक संबंधच म्हणा, होते. राघव थांबला. बोलत राहा. शरद कानात प्राण आणून ऐकत होता. रात्र बैमान निघाली मालक. मी आणि ती एकमेकांच्या बाहुपाशात होतो. चाळीच्या गच्चीवर. रात्री कोण नसायचं तिथे. मी बघितले. अरविंद गच्चीच्या जिन्याच्या कोपऱ्यातून आम्हाला बघत होता. मला पाहिल्यावर तो पळू लागला. मी ताडकन उठलो आणि धावत जाऊन त्याला गाठलं. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकेनाच. म्हणाला, मी मनोज दादाला सगळं सांगणार. मी घाबरलो. रागाची एक तिडीक डोक्यात घुसली. त्याचा गळा आवळला मी. तो गुदमरू लागला. हातपाय आपटू लागला. माझी पकड आणखीन आवळली. म्हटलं, साला अनाथ आहे, मागे पुढे कोणी नाहीये, मारून फेकला तर कोण विचारायला येणार आहे. त्याने डोळे पांढरे केले. पण क्षणात मी स्वतःला सावरलं. हे मी काय करतोय. मी त्याला सोडलं. तो जिन्यावरून खाली पडला. मग पुढे काय झालं, शरदने विचारलं. मी घाबरलो होतो. मी त्याला उचललं, खांद्यावर घेतलं आणि सरळ लॉजवर आलो. तुम्हाला सांगितलं की माझा मुलगा आहे. त्याची आई माहेरी गेले. रडून रडून बेहाल झालाय. खोटं होतं सगळं. तुम्ही मला चाव्या देऊन गेलात. मी अरविंदला
खोली नंबर 6 मध्ये नेलं. तोंडावर पाणी मारलं. वाटलं होतं तो शुद्धीवर आला की चांगला दम भरेन. जीवाच्या भयाने ऐकेल तो माझा. श्वास चालू होता त्याचा. मी त्याला तिथेच सोडलं. खाली आलो आणि पेग बनवला. एक पेग, दुसरा, मग तिसरा. किती पिलो आठवत नाही. डोक्यात नाही नाही ते विचार येत होते. भीती, राग की आणखीन काही समजत नव्हतं. तेवढ्यात वरून आवाज आला. अरविंद ओरडत होता. मी चावे उचलल्या आणि वर जाणार, पण थांबलो. नाही गेलो मी वरती. म्हटलं ओरडू दे आता. नाहीतरी कोण येणार आहे इथे यावेळी. सगळा लॉज रिकामाच आहे. तो बराच वेळ ओरडत होता आणि आणि अचानक त्याचा आवाज बंद झाला. अगदी क्षणात. चिडीचूप शांतता. फक्त पाण्याचा आवाज. बाहेरच्या पावसाचा आणि आतला पाण्याचा. टप टप. राघवने एक आवंडा गिळला आणि पुढे सांगू लागला. मी वरती गेलो चरफडतच. म्हटलं अद्दल आली असेल आता त्याला. टाळा उघडला आणि आत गेलो. पण बघतोय तर काय, तो खाली पडला होता. अस्ताव्यस्त, वाकडा तिकडा. डोळे अर्धवट उघडे होते. तोंड उघडं होतं. पाण्याचा जग खाली सांडला होता. पाणीच पाणी होतं. मी घाबरलो. इकडे तिकडे पाहिलं. मला ते पांढरं पोतं दिसलं. त्याला उचललं आणि टाकलं त्या पोत्यामध्ये. सावकाश खाली घेऊन आलो आणि लॉजमधून बाहेर पडलो. राघव थांबला बराच वेळ. शरद सुद्धा काहीच बोलत नव्हता. राघव, दुसऱ्या दिवशी तू बाजूच्या ओढ्याजवळच्या ब्रिजच्या बाजूला जखमी अवस्थेत सापडला होतास. डोक्याला जबर मार बसला होता तुझ्या. हॉस्पिटलमध्ये मीच भरती केलं होतं तुला. तुला स्मृतीभ्रंश झाला होता. इतका मार लागला होता डोक्याला, तुला काहीच आठवत नव्हते. मला सुद्धा ओळखलं नाहीस तू. त्यानंतर तुझे वडील आले होते. ते तुला गावी घेऊन गेले. पण त्याआधी, त्या रात्री, त्या मधल्या काळात काय घडलं होतं राघव? शरदने विचारलं. मी ते पोतं घेऊन बाहेर आलो. त्या ओढ्यापाशी गेलो. पोतं मी खाली फेकणारच होतो की इतक्यात मला त्याची हालचाल जाणवली. तो मेला नव्हता मालक, जिवंत होता. मी त्याला खाली उतरवणार, पण इतक्यात एक जीप भरधाव वेगाने आमच्या दिशेने आली. वाकडी तिकडी, अगदी सुसाट. मी जागीच थिजलो. काही कळायच्या आत मी ते पोतं खाली फेकलं आणि उडी मारली. पण ती जीप माझ्या अंगावर आली. डोक्याला लागलं. मी रस्त्यावर पडलो होतो. डोकं सुन्न झालं होतं. अंग गार पडत होतं. डोळ्यांसमोर अंधार दाटला होता. त्यानंतर मला शुद्ध आली ती हॉस्पिटलमध्येच. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. राघव हसला. सगळं आठवलं मला मालक, सगळं आठवलं. तोंडावरचं हसू निवळलं होतं. शरद कोरड्या, निर्जीव नजरेने त्याच्याकडे पाहत होता. डोळ्यात राग, आश्चर्य, द्वेष, घृणा एकदमच दाटाव्या तशा नजरेने तो पाहत होता त्याच्याकडे. राघव उठला. जड पावलं टाकत तो खाली आला. शरद त्याच्या मागून खाली आला. सगळं संपलं होतं. लॉजमध्ये स्मशान शांतता पसरली होती. राघव रिसेप्शन जवळील दरवाजातून बाहेर पडला. शरदने चाव्या उचलल्या. लाईट्स, फॅन सगळं बंद केलं. ड्रॉवरमधील एका चोर कप्प्यातील एक पेन ड्राईव्ह त्याने घेतला. सर्व बंद करून तो बाहेर आला. दरवाजा लावून घेतला. तो टाळा लावत होता की इतक्यात धप. बाजूच्या ओढ्यामधून एक आवाज आला. शरदने अर्धवटच मागे वळून पाहिले. ओढ्याकडे. हातातील कुलूप आणि चाव्या तशाच होत्या. काही वेळ त्या पाण्याचा आवाज येत राहिला. हिंदकळ, गटांगळ्या खाण्याचा. आणि मग सर्व काही शांत झालं होतं. शरदने कसलीच तसदी घेतली नाही. डोळ्यातील ते भाव, राग, द्वेष, आश्चर्य, संमिश्र भाव तसेच होते. तो पुन्हा सरळ झाला. टाळा लावून घेतला आणि शांतपणे घराच्या दिशेने निघून गेला.